धन्यवाद प्रथमेश। आयोजन समितीच्या वतीनं स्वागत अध्यक्ष सचिनजी वाडे पाटील यांनी करावं। प्रथमेश, या सादरीकरणाबद्दल आपण तोपर्यंत एक सूचना आहे। मंगळागौर आणि तत्सम कार्यक्रम सादर करणारे काही ग्रुप या ठिकाणी आलेले आहेत, त्यांनी आमंत्रित करतो। ज्यांच्या समारोपीय भाषणाने आजचं अधिवेशन संपणार आहे असे महंत सुधीरदासजी महाराज। आज संभाजीनगर येथे मोठा आनंदाचा दिवस आहे। सर्व शाखीय ब्राह्मण संस्थांचं एक राज्यस्तरीय अधिवेशन या संभाजीनगरामध्ये बोलवण्यात आलेलं आहे। ब्राह्मण बंधू भगिनी मोठ्या उत्साहानं या ठिकाणी एकत्रित झालेले आहेत। अतिशय उत्तम असे वक्ते हे या ठिकाणी जमलेले आहेत। त्यांचे उत्तम विचार आपल्याला ऐकायला मिळणार आहे। आपल्याला ह्या अधिवेशनामध्ये जो संदेश दोन ठिकाणी जाणार आहे, एक म्हणजे ब्राह्मण समाजाला, एक समस्त समाजाला, दोन्ही समाजाला सकारात्मक असे संदेश या अधिवेशनातून जाणार आहेत। ब्राह्मण समाज हा देशाचा सर्व नागरिकांमधला एक घटक आहे। जसे या देशामध्ये सगळे जाती धर्म गुण्यागोविंदाने नांदतात, त्याचप्रमाणे त्याचाच एक भाग म्हणून ब्राह्मण समाज सुद्धा भारतामध्ये शतकानुशतक हजारो वर्ष या ठिकाणी गुण्यागोविंदाने नांदत आलेला आहे। ज्ञानकर्म हा ब्राह्मणाचा मुख्य उद्देश आहे। ज्ञानकर्म, ज्ञान मिळवणे आणि त्या ज्ञानातून समाजाचा विकास करणे, उत्तम संस्कार समाजाला देणे, हे कर्म ब्राह्मण आजपर्यंत शतकानुशतक वर्षानुवर्ष करत आलेलं आहे। आजही समस्त समाजाचं, त्याचबरोबर देशाचं आणि समस्त जगताचं कल्याण व्हावं असं हा ब्राह्मण भगवंताकडे प्रार्थना करतो। दैवाधीनं जगत सर्वम, दैवाधीनं जगत सर्वम, मंत्राधीनंच देवता, ते मंत्रा ब्राह्मणाधीना ब्राह्मणो मम देवता। आणि हा ब्राह्मण हा समस्त जगाच्या कल्याणाची ह्या भगवंताकडे प्रार्थना करतो आहे की भगवंता ब्राह्मण समाजाचं तर कल्याण होऊ दे, त्याचप्रमाणे संबंध विश्वाचं, देशाचं सुद्धा कल्याण होऊ दे। जय परशुराम। हॅलो, आज ब्राह्मण समाजाचं अधिवेशन संभाजीनगरमध्ये तापडिया हॉलमध्ये आज आयोजित केलेले होते। हे आयोजक श्री भारतीय पेशवा संघटनेचे श्री वाडे पाटील यांनी अतिशय उत्कृष्ट नियोजनबद्ध केलं आणि आज पुण्याच्या खासदार मेधाताई कुलकर्णी यांनी उद्बोधक समाजाला भाषण दिलं। त्यातून समाजाची प्रगती कशी होईल काय याबाबत त्यांनी खुलासा केला आणि असं वारंवार अधिवेशन घ्यावे। आणि आम्ही खास त्र्यंबकेश्वरून आलेलो आहोत, नाशिकहून आलेले आमचे त्र्यंबकेश्वरून मित्र आले। आजच्या आपल्या या ब्राह्मण समाजाच्या अधिवेशनाच्या निमित्ताने आम्ही सर्व समाज बांधव एकत्रित झालो आहोत। त्या निमित्ताने आम्हाला विशेष आनंद होत आहे। पुण्याच्या खासदार सौ मेघा कुलकर्णी व सौ मंजुषा कुलकर्णी यांनी आम्हाला अतिशय उत्कृष्ट मार्गदर्शन केले। समाजाला एक वेगळी दिशा देण्याचे काम
समाजाला वेगळी दिशा देण्याचे त्यांनी काम केले. नाशिकहून श्री सुधर्व महंत हे पण उपस्थित झालेले आहे. शौचे सर पण उपस्थित झालेले आहे. त्र्यंबकेश्वरहून श्री बाळासाहेब राम मंदिराचे अध्यक्ष श्री बाळासाहेब कळमकर, श्री लाथरगावकर हे पण उपस्थित झाले आहे. त्यांचं पण आम्हाला इथे मार्गदर्शन मिळालं आणि आमचा हा कार्यक्रम अतिशय उत्कृष्टपणे छान पार पडला. धन्यवाद. थँक्यू.